EPS पेन्शनर संघांची अखिल भारतीय समन्वय समितीचा महासचिव या नात्याने मी आपल्याशी बोलत आहे। माझं नाव अतुल दिघे। पेन्शन वाढवणे शक्य आहे का आणि सरकारवर त्याचा बोजा येईल का याच्या संबंधीच्या मोठ्या चर्चा चालू असतात। पेन्शनर आहेत ते संघटित होऊन पेन्शन वाढली पाहिजे याची भूमिका सातत्याने व्यक्त करत आहेत। दुसऱ्या बाजूला काही स्वतःला शहाणे समजणारे लोक पैसे काय झाडाला लागतात काय, तुमची पेन्शन वाढवायची तर त्याच्याकरता पैसे कुठून आणायचे अशा पद्धतीच्या गप्पा मारत असतात। याच्याबद्दलची स्पष्टता तयार होणे आवश्यक आहे। या दृष्टीने समन्वय समितीने अभ्यास करून त्याच्याबद्दलची काही माहिती जी पुढे आणली आहे ती महत्त्वाची आहे। ती माहिती आपल्याबरोबर मी शेअर करू इच्छितो। गेल्या 11 वर्षामध्ये सरकारकडे आमच्या निधीवर जे व्याज जमा झालं त्या व्याजाचं सरकारनं काय केलं असा आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे। 1 रुपया व्याज मिळवलं तर त्यातले 33 पैसे सरकार आमच्यासाठी 10 वर्षापूर्वी खर्च करत होतं। 16 सालामध्ये हे प्रमाण वाढून 38 पैशापर्यंत गेलं होतं। 14-15 सालामध्ये मोदींनी योजनेत जे बदल केले त्यानंतर सातत्याने व्याजापैकी पेन्शनरांवर खर्च होणाऱ्या पैशाचा भाग कमी होत गेला आहे। आज 1 रुपयामध्ये 25 पैसे सरकार आमच्यावर खर्च करत आहे। म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाला 1 रुपया व्याज मिळालं तर 25 पैसे पेन्शनवर खर्च होत आहेत। उरलेल्या 75 पैशाचं प्रॉव्हिडंट फंड काय करत आहे याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। आमचा प्रचंड निधी सरकारकडे पडून आहे। या निधीवरती जे व्याज आम्हाला मिळत आहे ते निधीचा व्याजाशी जर आम्ही हिशोब घातला, आम्ही बँकेमध्ये जर 100 रुपये ठेवले तर बँक आम्हाला आज 5.5 रुपयापासून 8.5 रुपयापर्यंत व्याज देत आहे। पण सरकारकडे जो आमचा प्रचंड निधी पडून आहे त्याला आत्तापर्यंत जास्तीत जास्त सरकारनं 3% व्याज दिलेलं आहे। आणि आत्ता मोदींनी योजनेत बदल केल्यानंतर परताव्याची रक्कम 1.88 म्हणजे 100 रुपयाला 2 रुपये सुद्धा व्याज हे सरकार आम्हाला देत नाही। ही भयानक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। अशा स्थितीमध्ये पेन्शनवर खर्च होणारी रक्कम 21-22 सालामध्ये जर आम्ही सरासरीने सर्व पेन्शनरांवर वाटली तर ती रक्कम 1482 रुपये होते। जर 25 पैसे खर्च केले तर 1482 रुपये देऊ शकतात। तर 1 रुपया खर्च केला तर सरासरी 5,500 पेक्षा जास्त पेन्शन प्रॉव्हिडंट फंड देऊ शकते। इतकी अमानुष पिळवणूक प्रॉव्हिडंट फंड आमची करत आहे। आमच्या नोकरीच्या काळात आमच्याकडून पैसे घेतले, पण नोकरीनंतरही आमच्या पैशातले व्याजाची रक्कम आमच्यावर न करून आमची एक अमानुष अशी पिळवणूक या प्रॉव्हिडंट फंडानं चालवलेली आहे। हे आपण समजून घेतलं पाहिजे। मोदी सरकारनं जी धोरणं 14 सालानंतर घेतली आहेत ती पेन्शन वाढू नये यासाठी घेतलेली धोरणं आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। पण ह्या व्हिडिओमध्ये मुख्यतः आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आमच्या पैशाचा पूर्ण परतावासुद्धा सरकार देत नाही। आम्ही 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष नोकरी केली, कष्ट केले, संपत्ती या देशाची वाढत गेली, उत्पादन या देशातलं वाढत गेलं, सेवा या देशातल्या वाढत गेल्या। मी बसमध्ये बसलो आणि तिकीट काढलं तर मी सेवा घेतो, मी फोनचा रिचार्ज केला तर मी सेवा घेतो, मी फोन विकत घेतला तर ती वस्तू असते। वस्तू आणि सेवावर कर लागू करण्याचं धोरण मोदी सरकारनं घेतलं। या करापैकी कोरोना काळाच्या शेवटीच्या वर्षामध्ये जेव्हा 14 लाख कोटी रुपयाचा GST मोदी सरकारनं गोळा केला तो कोरोनामुळं कमी होता, परंतु त्या काळातही 100 रुपये GST गोळा केला
तर त्यातले फक्त 6 पैसे मोदी सरकारने आमच्यासाठी खर्च केले। याचा अर्थ आम्ही समजून घेऊया की आम्ही आंब्याचं झाड लावलं, त्याची फळं आज सरकार गोळा करत आहे, पण आमचा वाटा द्यायला सरकारला दानत नाही। हे दानत नसलेलं सरकार जे आहे हे पेन्शनरांच्या विरोधी आहे आणि हे सरकार घालवण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। जर या सरकारने निवडणुकीपूर्वी पेन्शनमध्ये मोठी वाढ केली नाही, 9,000 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता द्या असे जेव्हा पेन्शनर संघटना म्हणतात तेव्हा त्या गप्पा मारत नाहीत। संपूर्ण अभ्यासातून हे सिद्ध झालेलं आहे की आज आमच्या निधीवर जो 2% परतावा सुद्धा दिला जात नाही, त्यातून आम्हाला 6,000 रुपये पेन्शन देणं शक्य आहे। जर बँक व्याजा इतकं 5.5 ते 8.5% परतावा जर पेन्शन फंडावर सरकारने दिला तरी आम्हाला 9,000 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता देणं शक्य आहे। GST आमच्यामुळे वाढलेला आहे, आम्ही कष्ट करून या देशाची संपत्ती वाढवलेली आहे, GST मधला आमचा वाटा द्या असं आमचं म्हणणं आहे। आणि हे सरकारनं समजून जर घेतलं नाही तर ते आपल्याला निवडणुकीमध्ये या सरकारचा पराभव करण्याची भूमिका घ्यावी लागेल। या देशात 70 लाखपेक्षा जास्त पेन्शनर आहेत आणि आपण ठरवलं तर सत्तेतून कोणी जावं हे आपल्या दृष्टीनं अवघड गोष्ट नाही आणि नवीन जे सत्तेवर येतील त्यांना त्यामुळे आपला विचार करावा लागेल। पण पेन्शनरांनी जागं झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संघर्षामध्ये उतरलं पाहिजे आणि याच्याबद्दल संघटनेनं जी भूमिका घेतलेली आहे, जो पेंशन का काम ना करे वो सरकार बदलनी है, ही घोषणा सर्व दूर पसरवण्याचं काम आपण तातडीनं हाती घेतलं पाहिजे। त्या दृष्टीनं आपण सर्व अखिल भारतीय समन्वय समितीशी संपर्कात राहून हे आंदोलन पुढे चालवूया। देशभरात पेन्शनरांसाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांनी आपापले मतभेद, छोटेपणा मोठेपणाच्या भावना या दूर ठेवून पेन्शनर मोठा झाला पाहिजे या एकमेव भावनेतून एकत्र आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन त्यांनी पेन्शनचा प्रश्न पेन्शनरांच्या बाजूने सुटावा या दृष्टीनं सर्व ताकद एकवटली पाहिजे असेही आवाहन अखिल भारतीय समन्वय समितीच्या वतीनं मी या ठिकाणी करत आहे। धन्यवाद।